साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सत्याने मीराला आता इथे खरं सिद्ध करण्यासाठी किंवा निरूपा जी आहे ती इथे नाटक करत आहे आणि निरूपाने आता मुद्दामूनच इथे त्याच्या धूमकेतूला ह्या ऑर्डरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच आता इथे सत्या जो आहे तो इथे रात्री जेव्हा निरूपा झोपलेली असते तेव्हा निरूपाच्या खोलीमध्ये येतो आणि निरूपाच्या खोलीमध्ये आल्यानंतर स्वतःच्या तोंडाला पूर्ण पॅक तो इथे बांधून घेत असतो। पूर्ण तोंडाला पॅक बांधून घेतल्यानंतर आता इकडे जी निरूपा आहे ती म्हणत असते, नाही मी काही नाही केलेलं, तुम्ही मला मारू नका, हे घ्या सगळे दागिने घ्या आणि तुम्ही प्लीज असे मला मारू नका, सोडावं मला, मी काय नाही हो केलेलं असं निरूपा म्हणत असते। आणि निरूपा म्हणत असतानाच रडायला सुद्धा लागलेली असते, निरूपा रडत असते। त्याचबरोबर आता इकडे मात्र जो सत्या आहे सत्याने हे सगळं निरूपा पाय मोडल्याचं मुरगळल्याचं नाटक करत आहे हे सगळ्यांसमोर आलेलं असतं। मीरा तर पाहतच असते। जेव्हा सत्या तोंडावरचं जी पट्टी आहे ती पट्टी इथे बाजूला काढतो आणि ती पट्टी तोंडावरची इथे बाजूला काढल्यानंतर इकडे निरूपा त्याच्याकडे पाहतच असते। आता निरूपाने त्याच्याकडे पाहिल्यानंतर इकडे मात्र जो सत्या आहे तो म्हणत असतो, बघितलंस ना काय झालेलं आहे, मी इथे तुला सांगत होतो की नेहमी ह्या बाईवर इथे बोलताना किंवा इथे ती ही जी काही कुरघोडी करते ना त्या सगळ्या करताना इथे तिच्यावरती थोडंसं लक्ष ठेवत जा, कान डोळे हे सगळं तू इथे उघडे ठेवून हे सगळ्या गोष्टी करत जा, पण तुला इथे काही ऐकायचंच नसतं माझं, बघितलंस ना ही तर चांगली धनधाकट आहे आणि ही चांगली धनधाकट असताना सुद्धा हिला काहीच झालेलं नाही, समजलं तुला। आणि ही आता इथे पाय मोडल्याचं नाटक करत होती आणि पाय मोडल्याचं नाटक केल्यानंतर आता सगळं सत्य समोर आलेलं आहे की नाही, पण काय गे निरूपा का केलंस असं, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं आणि त्याचसोबत इथे तुला काय वाटलं तू हे असं पाय मोडल्याचं नाटक करशील आणि मी शांत बसेल, मी असं अजिबातच होऊ देणार नाही आणि मी शांत सुद्धा बसणार नाही, समजलं तुला असं इथे आता सत्या बोलत असतो। त्यावर आता निरूपा जोरात आणि खळखळून हसायला लागलेली असते, कारण निरूपाचं असं म्हणणं असतं की आता नाही मी हे सगळं का केलेलं आहे, तर ती टाळ्या वाजवायला सुरुवात करत असते। ती म्हणत असते की नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे मी मुद्दामूनच केलेल्या आहेत, म्हणजे इथे जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळालेली होती ना ती ऑर्डर मी इथे ऐकली होती आणि इथे हिच्या ऑर्डरमुळे इथे जे काही सासूबाईंची कॉलर टाईट होणार होती ना ती इथे झाली असती आणि म्हणूनच मी हे सगळं नाटक केलं आणि हे नाटक केल्यानंतर आता हिचा कसा विश्वास असेल आणि त्याचबरोबर इथे कशा पद्धतीने ही हे सगळं करेल असं इथे ती बोलत असते आणि त्यामुळेच मी हे सगळं नाटक केलंय असं निरूपा सांगते। आता मला सुद्धा पाहायचं आहे की कशा पद्धतीने इथे आता सासूबाईंची जी कॉलर आहे ती इथे टाईट होते आणि कशा पद्धतीने सासूबाई हे सगळ्या गोष्टी इथे करतात हे सुद्धा मला पाहायचं आहे असं इथे ती बोलत असते। त्याचबरोबर आता मीरा म्हणत असते, पण सासूबाई इथे तुम्ही मला खोटं पाडण्यासाठी हे सगळं गोष्टी करण्याची काहीच गरज नव्हती, तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। अहो तिथे सासूबाईंनी आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्यासोबत दुश्मनी आहे, तर माझ्यासोबत इथे तुम्हाला त्रास होतोय, तर माझ्यासोबत काही करायचं होतं तुम्ही त्या लोकांची ऑर्डर इथे तुम्ही का कॅन्सल करायला लावली, आजीने माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता आणि आजीने इथे माझ्यावरती एवढा विश्वास ठेवल्यानंतर इथे तुम्ही अशा पद्धतीने वागलेला आहात, का केलं तुम्ही असं, का केलं, तुमच्यामुळे ती ऑर्डर आता इथे कॅन्सल झालेली आहे असं इथे ती बोलत असते। आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जी निरूपा आहे ती पुन्हा हसायला लागलेली असते। ती म्हणत असते की हो मला हे सगळं करायचं होतं आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे ह्या पद्धतीने केलेल्या आहेत, इथे मला तुला खालीच पाडायचं होतं, आता मला पण बघायचं आहे ना इथे सासूबाईंची मान आणि कॉलर कशी टाईट होते, तर त्यावर सत्या म्हणत असतो, तुला काय वाटलं की तू इथे धूमकेतूला असं अडवून ठेवशील किंवा इथे तू तिला घरामध्ये काहीतरी काम लावून इथे जुंपून ठेवशील आणि तिची ऑर्डर इथे पूर्ण होणार नाही असं वाटलं का तुला, तर तसं कधीच नाही होणार। इकडे मी इथे माझ्या सासूबाईला आणि त्याचबरोबर मीराच्या बहिणीला फोन करून सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांनी ती ऑर्डर सुद्धा पूर्ण केली, म्हणजे त्यांची ती मीराला दिलेली जी ऑर्डर आहे ना ती इथे पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर ती ऑर्डर पूर्ण झाल्यामुळे आता तू तर तोंडावर पडलेली आहेस, ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे। तुला एक गोष्ट इथे समजते का की तू काय केलेलं आहेस आणि कशा पद्धतीने चूक केलेली आहेस, अगं तुला काय वाटलं की ती ऑर्डर पूर्ण होणार नाही, त्यावरच आता इकडे निरूपा म्हणत असते, पण ती
ती ऑर्डर हिला पूर्ण करायची होती. अगं ती कोणी जरी पूर्ण केली तरी सुद्धा, पण मी सांगेल ना की इथे तिनं केली नाही तर तिच्या आईनं पूर्ण केली म्हणून. अगं तू काही जरी सांगितलंस ना तरी मी इथे आजीला पटवून देईल ना की तू कशा पद्धतीने इथे नाटक केलंयस आणि काय केलंयस, तर तू केलेले सगळे कारनामे इथे मी आजीला बरोबर सांगेल असं सत्या बोलत असतो. त्यावरच नको 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 सासूबाईंना तू ह्यातलं काही सांगू नको असं निरूपा म्हणत असते. त्यासनी सांगायची काही गरज नाहीये. का नको सांगू? तू केलेल्या ह्या कुरापती आणि करामती इथे सांगायलाच पाहिजे ना. आणि तेवढ्यातच तिथे बेडवर असलेला एक जो सोन्याचा दागिना निरूपा इथे सत्याला देत होती तो दागिना सत्याला दिसतो आणि लगेचच सत्या आता तो दागिना तिथून हातातून काढून घेत असतो. इथे तो म्हणत असतो, काय ग मला एक गोष्ट सांग, तू तर सगळे दागिने इकडे आजीला देऊन टाकले होतेस ना, मग हा दागिना तुझ्याकडे कुठून आला? त्यावरच ती म्हणत असते, तो तो दागिना जो आहे ना तो इथे माझा आहे आणि तो दागिना माझा आहे असं म्हटल्यानंतर इथे सत्या म्हणत असतो, तुझा? आणि हा इथे कसा आलेला आहे? हा तर आजीच्या दागिन्यातला दागिना आहे ना, आणि कसा राहिला? म्हणजे तू पुन्हा चोरून घेतलायस की काय? त्यावरच आता इकडे लगेचच निरूपा म्हणत असते, नाही नाही ते ना चुकून राहिला माझ्याकडून, नजर चुकून राहिला. अच्छा, नजर चुकून एवढाले दागिने राहतात, पण आता मात्र जोपर्यंत आजी येत नाही तोपर्यंत हा जो काही दागिना आहे तो इकडे माझ्याकडेच राहणार आहे असं सत्याने सांगितलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी सत्या बोलल्यानंतर इकडे मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो की ही जी काही मीरा आहे, मीरा म्हणत असते खरंच आता इकडे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि सगळ्या गोष्टी आता का होत आहेत मला कळत नाही. आता हे सगळं काही कसं होतंय आणि त्याचबरोबर काय करायचं असा विचार ती इथे करत असते. त्याचबरोबर आता इकडे सत्या म्हणत असतो, आता जोपर्यंत इथे आजी येत नाही तोपर्यंत हे सगळं मी म्हणेल आणि मी सांगेल त्याच पद्धतीने इथे होणार आहे असं इथे सत्या म्हणत असतो. त्याचबरोबर तू ह्या सगळ्या कुरापती अशा पद्धतीने केल्यास ना तर आता तुझं हे भांड मी फोडणारच असं इथे तो म्हणत असतो. आता इकडे मात्र मीराला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण इथे आता तिला कुठली तरी आजीने एवढी विश्वासानं ऑर्डर दिली होती आणि एवढ्या विश्वासानं दिलेली ऑर्डर इथे आता निरूपाने तिच्या सोबत ह्या पद्धतीने वागल्यानंतर ती ऑर्डर जी आहे ती इथे तिच्या आईला करावी लागली होती आणि त्यामुळे मीराला इथे खूप रडायला येत असतं, तिला वाईट वाटत असतं. सत्य तिची समजूत घालत असतो आणि तिला समजावण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, प्लीज धुमकेतू इथे तू काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा ती ऑर्डर तर पूर्ण झालेली आहे ना असं म्हणूनच आता तो लगेचच इथे ती रडते आणि तिला समजावत असतो आणि तो म्हणत असतो, हे बघ जे काही होतं ते सगळं चांगल्यासाठीच इथे होतं ना, आणि त्याचबरोबर तुला मी 1000 वेळा सांगितलेलं आहे की इथे त्या लोकांवरती विश्वास ठेवू नकोस, ते तुझ्या चांगुलपणाचा इथे फायदा घेतात आणि तुझ्या चांगुलपणाचा त्यांनी फायदा घेतलेला हा मला आवडत नाही. मी तुला किती वेळा आणि कसं सांगितलेलं आहे हे तरी तुला इथे कळतंय का असं इथे सत्या बोलत असतो. आता ह्या सत्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच इथे मीरा म्हणत असते, पण प्रत्येक वेळी माझ्या बाबतीतच ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत मला इथे कळत नाही असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मीरा रडायला लागलेली असते आणि मीरा रडत असतानाच आता सत्या तिला व्यवस्थित समजावत असतो आणि म्हणत असतो, नको काळजी करूस. आणि त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झालेल्या असल्यामुळे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि चल धुमकेतू हाच बरं एकदा, किती ते रडरड करणार आहेस तू, किती वेळ रडणार आहेस, त्या रडण्याची काही गरज नाही, समजलं तुला? धुमकेतू तू कशाला एवढा विचार करतेस? बघ आपण दोघे जण मिळून एवढी मेहनत करू की आता ह्या सगळ्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल असं इथे तो बोलत असतो. त्यावरच मीरा म्हणत असते, हो मला माहिती आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की आपण खूप मेहनत करू आणि आपण केलेल्या ह्या मेहनतीचं सगळं फळ सुद्धा इथे आपल्याला मिळेल असं इथे आता सत्या बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सत्याने बोलल्यानंतर मीरा म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण सत्या म्हणत असतो की जरी विश्वास असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की इथे काही जरी झालं तरी सुद्धा इथून पुढे त्या निरूपावर अजिबातच विश्वास ठेवायचा नाही, समजलं तुला? कारण ती लोक कशी आहेत काय आहेत हे तर तुला आतापर्यंत समजलेलं आहे. त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता विश्वास नाही ठेवायचा, समजलं? असं आता इथे जो सत्य आहे तो मीराला सांगत असतो आणि तुला वचन देतो मी की तुझ्या ह्या चेहऱ्यावरती पुन्हा कधीच रडू आणि त्याचबरोबर इथे दुःख दिसणार नाही, हा सत्याचा शब्द आहे असं सत्या ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सांगत असतो. ह्या सगळ्या गोष्टी सत्याने सांगितल्यानंतर आता मीरा सुद्धा खूप जास्त खुश झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला पंकज आणि
आणि त्यासोबतच निरूपा खोलीमध्ये असतात. पंकज आणि निरूपा खोलीमध्ये असतानाच आता निरूपा खूप चिडचिड करत असते. ती म्हणत असते, प्रत्येक वेळी इथे माझ्या प्लॅनमध्ये हा खोडा घालतो, प्रत्येक वेळी हा आडवा येतो आणि त्या मीराला इथे वाचवतो, प्रत्येक वेळी हा असा का करतो मला समजत नाही. त्यावरच पंकज म्हणत असतो, अगं आई जरा शांत हो ना प्लीज. कशी शांत हो मी, सांग ना तू. आता एवढं सगळं काही मी घडून आणलं होतं, एवढ्या सगळ्या काही मी गोष्टी केल्या होत्या, पण झालं काय? झालं तर उलटच ना. ती पनवती इथे तोंडावर पडली होती, पण नाही इथे पुन्हा एकदा त्यांनी बाजी मारलेली आहे असं इथे ती बोलत असते. त्यावरच आता इथे तो म्हणत असतो, अगं ठीक आहे ना, पण इथे जे झालंय ते होऊ देत ना, वेगळ्या पद्धतीने नाही ना. त्याने काय केलेलं आहे, इथे तिच्या आईला तिकडे पाठवलं आणि तिच्या आईने बहिणीकडून ते सगळं काम त्याने करून घेतलेलं आहे. इथे मला चांगली सासूबाईंसमोर तिला तोंडावर पाडायचं होतं, पण आता नाही. आता बघ ते सासू आणि त्याचबरोबर ती लोक आल्यानंतर ही लोक कशा पद्धतीने इथे मीठ मसाला लावून ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगतायत आणि मीठ मसाला लावून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता बघ तू कसं आणि काय करतायत ती लोक. तर असंच इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र आता निरूपा म्हणत असते, जोपर्यंत इथे मी तिला अक्कल शिकवत नाही, अद्दल घडवत नाही, तोपर्यंत निरूपा शांत बसणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मला त्या मीराला इथे आता निरूपा ज्या आजी आहेत त्यांच्या नजरेतून इथे खाली पाडायचंच आहे आणि हे सगळं मी इथे करणार आहे आणि केल्याशिवाय राहणार नाही असं इथे ती बोलत असते. आणि ह्या निरूपाशी पंगा ते सतत घेत आलेले आहेत. किती नाही म्हटलं तरी सुद्धा हा नेहमीच तिला वाचवायला येतोय असं दोघे जण खोलीमध्ये बोलत असतात. तेवढ्यातच बाहेर देविका आलेली असते आणि देविका इथे आता पंकजला आवाज देत असते, पंकज तू काय करतोयस, ये पटकन बाहेर, लवकर ये बाहेर असं इथे ती म्हणत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे म्हटल्यानंतर आता हा एवढ्या उशिरा का बरं ओरडत आलेला आहे आणि का नाही असं इथे त्यांना प्रश्न पडतो. तेवढ्यातच आता इकडे पंकज बाहेर येतो. पंकज बाहेर आल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता ती म्हणत असते, पंकज तू काय करत होतास आतमध्ये, केव्हाची आवाज देते मी, बाहेर ये लवकर. तेवढ्यातच ही का ओरडते एवढ्या आणि ही एवढ्या लवकर कशी घरी आलेली आहे. म्हणूनच आता सगळेजण बाहेर येतात. आता सगळेजण बाहेर आल्यानंतर इथे जी देविका आहे, देविकाने तिचं जे पार्लर आहे ते इथे गहाण ठेवलेलं असतं, विकलेलंच असतं ऑलमोस्ट. आणि त्यामुळे आता इकडे तिनं जे काही पैसे ह्या लोकांना द्यायला आणलेले असतात ते पैशासाठी इथे ती आवाज देत असते. आता लगेचच ती येते आणि म्हणत असते, हे घ्या, हा चेक आहे, हा कसला चेक आहे असं विचारल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, हा जो चेक आहे ना तो 17 लाखाचा चेक आहे असं देविका सांगते. आता 17 लाखाचा चेक देविकाने इथे दिल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसतो. खरं तर इथे हिची एवढी सुद्धा लायकी नाही की हा 17 लाखाचा चेक इथे ती देऊ शकते आणि हा 17 लाखाचा चेक इथे हिने कुठून आणला असा प्रश्न आता इथे त्यांना पडलेला असतो. पण किती नाही म्हटलं तरी सुद्धा तिने हे पार्लर गहाण ठेवलेलं असतं आणि हे पार्लर गहाण ठेवूनच तिने तो 17 लाखाचा चेक आहे तो इथे आणलेला असतो. आणि हा 17 लाखाचा चेक इथे आणल्यानंतर आता इकडे मात्र जी निरूपा आहे ती जास्त खुश झालेली असते. ती म्हणत असते, काय तू खरंच 17 लाखाचा चेक आणलास, म्हणजे माझे जे इथे इबाई आहेत त्यांना तू इथे मनवलंस, खरं तू हे सगळं काही केलेलं आहेस का. त्यावर लगेचच देविका म्हणत असते, हो आई, हे सगळं मी फक्त आणि फक्त इथे तुमच्याकरिता केलेलं आहे असं इथे ती सांगत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी तिने इथे सांगितल्यानंतर लगेचच इकडे हे सगळं काय आहे असा प्रश्न इथे सत्याला पडतो. 17 लाख म्हणजे काही खाण्याची गोष्ट नाहीये. इकडे तर पंकज आवासूनच देविकाकडे पाहत असतो. इकडे मात्र सत्याला प्रश्न पडतो, हिचा तर बाप नाहीये आणि हिने बाप नसताना सुद्धा एवढे सगळे पैसे आणले कुठून. त्यावर लगेचच तो म्हणत असतो, म्हणजे मलेशियामधून तुझ्या बापाने 17 लाख रुपये पाठवले, अरे बापरे, ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, हो, त्यांनीच मला हे सगळे पैसे इथे पाठवलेले आहेत आणि त्यांनीच मला आता इकडे हे सगळे पैसे पाठवल्यानंतर इथे मी हे सगळे पैसे इथे घेऊन आलेली आहे असं इथे ती बोलत असते. अच्छा, असं आहे तर मग तर ही तर खूपच कमालाची गोष्ट आहे की नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे असं इथे तो मुद्दामूनच बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की सत्य आता तिची उलट तपासणी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर इथे आता तो म्हणत असतो, आता इथून पुढे जेव्हा कधी इथे पैसे लागतील तेव्हा इथे आता आपण हिच्याकडूनच पैसे घेऊयात आणि हिच्याकडूनच पैसे मागूयात असं इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र
आता पुन्हा देविकाला खूपच मोठा प्रश्न पडतो. पण आता निरूपा मात्र खूपच जास्त आनंदामध्ये असते. ती विचार करत असते की हे सगळं ह्या पद्धतीने झालेले आहे आणि माझी किती लाडाची सून ग तू, असा इथे ती विचार करते. आता इकडे निरूपा खूपच जास्त खुश झालेली असते. तिचा आनंद जो आहे तो अक्षरशः इथे गगनात मावत नसतो. पण सत्या मात्र ह्या सगळ्या गोष्टीवरती इथे संशय घेत असतो. तो म्हणत असतो नाही, मला अजून सुद्धा हिच्यावरती विश्वास नाही. मला अजून सुद्धा असं का वाटत आहे की हिने नक्कीच कुठेतरी चोरी केलेली आहे किंवा नक्कीच हिने कुणाला तरी चांगलंच गंडवलेलं आहे, असं इथे तो बोलत असतो. आणि एवढे 17 लाख रुपये कुठून आणलेले आहेस? त्याचबरोबर आता सत्या म्हणत असतो हिचा बाप नाहीये, ही खोटं बोलत आहे. आता इकडे मात्र निरूपा पाहत असते आणि निरूपा म्हणत असते हे बघ, तू असं इथे माझ्या सुनेवर हे आरोप करू नकोस, मी ते सहन करू घेणार नाही. त्यावरच आता सत्या म्हणत असतो सून सून काय म्हणून बसलेली आहेस? आणि काय गे निरूपा, तुला तरी इथे कसलाच बोलण्याचा अधिकार नाहीये, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. हे सगळं काही तुझ्या आणि तुझ्यामुळे झालेलं आहे. कारण हे लोन आणि हे कर्ज, इथे सगळ्या गोष्टीला इथे तू जबाबदार आहे, समजलं तुला? असं इथे सत्या तिला सांगत असतो. आणि तेव्हा निरूपा अगदीच शांत बसलेली असते. ती काहीच इथे बोलत सुद्धा नसते. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे आता हे सगळं तर झालेलं असतं. तेव्हा आता इकडे देविकाने स्वतःचं पार्लर इथे विकलेलं असतं आणि स्वतःचं पार्लर विकून आता त्या पार्लरमध्येच ती आता इथे काम करणार असते. पण ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे देविकाने का आणि कशामुळे केलेल्या असतात, तर फक्त आणि फक्त हल्ली ज्या पद्धतीने इथे रियाने जे पैसे आणलेले असतात किंवा जे सोनं आणलेलं असतं त्यामुळे. आता इकडे लगेचच निरूपा म्हणत असते अरे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, ह्या पनवतीने लग्न करून जेव्हा आली तेव्हा हिने काहीच गोष्टी इथे घेऊन आलेली नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे माझी ही जी देविका आहे, देविकाने 17 लाख रुपयाचं जे कर्ज आहे ते इथे फेडलेलं आहे. 17 लाख रुपयाचं कर्ज तिने फेडलंय. आणि त्याचसोबत इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जी रिया आहे, रियाने काय केलेलं आहे, तर रियाने इथे 50 तोळे सोनं आणलेलं आहे. मग तुझ्या ह्या बायकोने, तुझ्या ह्या पनवती बायकोने काय केलेलं आहे? काहीही केलेलं नाही, समजलं तुला? आणि तू एवढा तोऱ्यात आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये का मिरवत आहेस मला समजत नाही, असं इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता मात्र सत्या म्हणत असतो तू बोलतेस हे सगळं काही, अगं तुला हे सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची काहीच गरज नाहीये. कारण ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे झाल्या तुला समजते का? ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं जे कर्ज आहे ना, हे फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे झालेलं आहे, समजलं तुला? आणि तू ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच बोलू नकोस किंवा सांगू सुद्धा नकोस, असं सत्या इथे बोलत असतो. आणि सत्याने आता इथे चांगलाच माज उतरवलेला असतो. तो म्हणत असतो की तुझ्या एक गोष्ट इथे लक्षात येते का? त्याचबरोबर इथे माझ्या बायकोला सुद्धा तुला आता काहीच बोलायची गरज नाहीये. आणि त्याचबरोबर हिने हे जे काही पैसे दिलेत ना, तर आता तुला कधीही पैसे लागले तरी आणि त्याचबरोबर कसलंही संकट आलं तरी सुद्धा हिचा बाप जो आहे तो मलेशियातून इथे नक्कीच पैसे पाठवेल, असं सत्या बोलत असतो. तर आता इकडे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच रंजक आणि तेव्हा तो तेवढाच इंटरेस्टिंग असा होणार असतो प्रेक्षकांनो. कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे पाहत आहोत की कशा पद्धतीने आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजेच की आता लोकांनी जो 17 लाखाचा चेक असतो तो इकडे सुजित कुमारला नेऊन दिलेला असतो. आणि 17 लाखाचा चेक सुजित कुमारला नेऊन दिल्यानंतर आता सगळं कर्ज फिटलेलं आहे. बाप्पाचं स्वागत जंगी करूयात, हाताने मूर्ती बनवूयात. आणि त्याचबरोबर आता आपल्या घराचे पेपर सुद्धा आपल्या हातामध्ये आलेले आहेत. सगळ्या गोष्टी कशा चांगल्या होत आहेत, असं इथे ते बोलत असतात. आणि तेव्हा आता इथे सत्या म्हणत असतो हे सगळं खूप आणि उत्सवात आपल्याला हे सगळं काही साजरं करायचं आहे, असं इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर आता इकडे मीरा म्हणत असते की हो मी इथे गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहे, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता प्रेक्षकांनो गणपती बाप्पाच्या येण्याच्या आगमनामुळे घरामध्ये खूपच आनंदी वातावरण असतं. तर पाहत रहा साधी माणसं या मालिकेचे असे छान छान आणि इंटरेस्टिंग भाग. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.